मालवण शहरात शिवसेना भाजप महायुतीच्या वतीनं महिलांसाठी आयोजित नारळ लढवणे स्पर्धा उत्साहात संपन्न झाली। गुरुवार 27 ऑगस्ट 2026ला मालवण बंदर जेटी इथं नारळी पौर्णिमेनिमित्त या भव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार निलेश राणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करत वंदन करण्यात आलं। यावेळी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। आमदार निलेश राणे यांनी यावेळी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना सांगितलं की महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली स्पर्धा ही प्रशंसात्मक आहे। तसंच त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांना महायुतीच्या माध्यमातून मालवण कुडाळ मतदारसंघात सर्व सण उत्सव एकत्रित साजरे करावेत असं आग्रहपर आवाहन केलं होतं आणि त्या आग्रहानुसार एकत्रितपणे सण साजरे व्हायला नारळी पौर्णिमेपासून शुभारंभ झाला आहे। याबाबत त्यांनी विशेष समाधान व्यक्त केलं। दरम्यान आमदार निलेश राणे यांनी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या मालवणवासियांना शुभेच्छा देत सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले। शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मनोगत व्यक्त करताना आमदार निलेश राणे यांच्या कार्याचा गौरव केला। आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी आणला असून मतदारसंघात गतिमान पद्धतीनं विकास कामं सुरू असल्याचंही जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितलं। मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी मालवणच्या नारळी पौर्णिमा सणाची परंपरा आणि महिला नारळ लढवणे स्पर्धेचं महत्त्व याबाबत माहिती दिली। त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या विकासात्मक कार्याचा आढावा घेतला। शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते आणि मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर, शिवसेना गटनेत्या पूनम चव्हाण आणि भाजप गटनेत्या अन्वेषा आचरेकर यांनी नारळ लढवत तथा वाढवत स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश कांदळगावकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक संचालक बाबा परब, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, शिवसेना तालुका प्रमुख विनायक बाईत, मंदार लोडबे, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, उपजिल्हा प्रमुख विश्वास गावकर, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, युवासेना जिल्हा प्रमुख संग्राम साळसकर, शिवसेना मालवण कुडाळ संघटक तथा स्वच्छता आरोग्य सभापती पूनम चव्हाण, भाजप शहराध्यक्ष तथा महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, स्वप्नाली नेरुरकर, नगरसेविका मेघा सावंत, नीना मुंबरकर, महानंदा कानोलकर, अश्विनी कांदळकर, नगरसेवक ललित चव्हाण, अर्चना मिडबावकर, तारका चव्हाण, महिमा मयेकर, अमृता फाटक, अंजना सामंत, श्री गावकर, श्याम वाक्कर, राजू बिडिये, मनोज हडकर, मिलिंद झाड यांच्यासह विविध स्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महायुतीच्या वतीनं आयोजित या महिला नारळ लढवणे स्पर्धेला महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सानिका वांगणकर, आपली सिंधुनगरी न्यूज।